साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यात पावसानं विश्रांती घेतली। यामुळे कोयना धरणातून होणारा विसर्ग हा बंद करण्यात आलाय। यावेळी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यात पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण कोयना नदी तीरावरती आहे। आपण पाहू शकता ही कोयना नदी आहे। कोयना धरणातून साधारण 50,000 क्युसेक्स पाणी हे कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून नदीपात्रात सोडण्यात आलेलं होतं। मात्र ते पाणी आता सकाळी बंद करण्यात आलेलं आहे। पूर्णतः बंद झाल्यामुळे आता पायथा विद्युत ग्रहामार्गे 2100 क्युसेक्स पाण्याचा फक्त विसर्ग आहे तो सध्या कोयना नदीपात्रात आहे। यापूर्वी जो पाऊस पडत होता त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलेलं होतं। त्यामुळे नदी शेजारची जी शेती आहे ही शेती पूर्णतः पाण्याखाली गेली होती। साधारण 8 दिवसापेक्षा जास्त दिवस ही नदी क्षेत्र जे होतं ते पाण्याखाली गेलं होतं। आता सध्या आपण आल्यानंतर जर ते चित्र पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सकल भागामध्ये पाणी साचलेलं एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे पाणी असंच साचून राहणार आहे। त्यामुळे याच्या खाली जी केलेली शेती आहे ती पूर्णतः कुजून ती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये ऊस, नाचणी, भात या पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं आणि नदी शेजारच्या शेतीला याचा मोठा फटका बसलेला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाने उघडीपता घेतल्यानंतर हे संपूर्ण जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। नदी शेजारची जी शेती आहे ही शेती पूर्णतः आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। जमिनीची सुपीकता आहे ती देखील आता कमी होताना एकंदरीतच पाहायला मिळतंय। कारण येणारा कचरा, गाळ हे सर्व जे आहे ते या ठिकाणी या शेतीमध्ये येऊन बसलेलं असतं आणि याचा फटका जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांना बसत असतो। त्यामुळे आता शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती मदतीची मागणी पुढे येताना पाहायला मिळते। त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागानं या ठिकाणचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी सरकारकडे आता मागणी जी आहे ती शेतकरी करताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।